उपवास, ज्याला आपल्या पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर हा उपवास का करायचा असतो? उपवासाचे दोन मुख्य तत्वे कारणं असतात. पहिले म्हणजे उपवास, ज्या दिवशी आपल्याला ईश्वराची, आपल्या आराध्य देवताची उपासना करायची असते. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उपवासाच्या दिवशी आपल्या शरीराचं, मनाचं शुद्धीकरण हे अपेक्षित असतं. शरीराचं शुद्धीकरण म्हणजे काय? तर त्या दिवशी आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होत असते. आपल्या बॉडीचा आतमध्ये एका प्रकारे क्लिनिंग त्या दिवशी आपण करत असतो. परंतु आज जर आपण बघितलं तर हा जो उपवास आहे, हा उपवास ज्याला फलाहार करणे अपेक्षित होतं एकेकाळी, ते फलाहार तुम्ही उपवासाच्या दिवशी करू शकता. आज आपण फलाहारला फराळ असं करून टाकलेलं आहे. आणि त्या फराळाच्या प्लेटमध्ये अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे जे खाद्यपदार्थ आपण आज सेवन करत असतो, त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे साबुदाणा. साबुदाणा हा पदार्थ एक फ्रॅगमेंटेड फूड या कॅटेगरीमध्ये येतो, जो आपल्या बॉडीमध्ये गेल्यावर आपल्या इंटेस्टाईनला, आपल्या आतड्यांना आतमधून अगदी चिटकून राहतो. आणि त्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्या दिवशी अतिरिक्त असा ताण येत असतो. म्हणजे उपवासाच्या दिवशी ज्या काही अपेक्षा आपल्या शरीर शुद्धीकरणाच्या असतात, ते आज टोटल रिव्हर्स झालेल्या आहेत. आणि उलट त्या दिवशी, उपवासाच्या दिवशी आपल्या बॉडीवर अतिरिक्त असा ताण देऊन आपल्या बॉडीला आपण कमजोर करत आहोत. तर उपवास हा कसा करायचा आणि फलाहार करायचा की फराळ करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं.